आज आपण बघणार आहोत महालक्ष्मी अंबाबाई ही कोल्हापूरला कशी आली, कोल्हापूर हे नाव कसं पडलं, महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेलं, ज्याला आपण पूर्ण शक्तिपीठ म्हणून सुद्धा ओळखतो, ते म्हणजेच कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी. नमस्कार, मी शुभम. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन युट्यूब चॅनल देवयात्रा मराठीमध्ये. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कोल्हापूरच्या अंबाबाईची सर्व माहिती ऐकण्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. आता आपण बघूया आदिमाया आदिशक्ती अंबाबाई ही कोल्हापूरला कशी आली. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंनी आदिशक्तीचे 108 तुकडे केले. ज्या ठिकाणी देवीचे नेत्र पडले ते ठिकाण म्हणजेच कोल्हापूर आणि त्यामुळेच या ठिकाणी आदिमाया आदिशक्ती अंबाबाई प्रकट झाली. आता आपण बघणार आहोत कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिराचं बांधकाम आणि इतिहास. लोककथेनुसार या मंदिराचा इतिहास 1,500 ते 2,000 वर्षापूर्वीचा बघायला मिळतो. या मंदिराचं जे बांधकाम आहे त्याचा अनेक प्राचीन ग्रंथात असा उल्लेख मिळतो की चालुक्य शासक कंदेव याने 7व्या शतकात या मंदिराची निर्मिती केली आणि पुढे शिलहार यादव या राजाने 9व्या शतकात या मंदिराची पुनर्निर्मिती केली. या मंदिराचं बांधकाम खूप सुंदर आणि नक्षीदार केलेलं आहे. प्रत्येक खांबावरती सुबक अशी आकृती सुद्धा आहे. प्रत्येक खांबावर असलेली सुबक आकृती हा उत्तम कलेचा एक नमुना आहे. या मंदिरावरती मुघलांनी अनेक हल्ले केले, अनेक स्वाऱ्या केल्या. म्हणूनच आदिमायेची ही मूळ मूर्ती पुजाऱ्यांनी लपवून ठेवली. 1715 ते 1728 या काळात मुघलांनी या मंदिरावरती अनेक हल्ले केले, प्रचंड आक्रमणे केली आणि त्यावेळेला मुघलांपासून या मंदिराचं संरक्षण स्वतः स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांनी केलं. त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार सुद्धा केला. छत्रपती संभाजी महाराजांनी या मंदिराची पुन्हा सुंदर निर्मिती केली. या सर्व गोष्टींचे अनेक पुरावे इतिहासात सुद्धा बघायला मिळतात. बघणार आहोत आपण या मंदिरातील मूळ मूर्तीची वैशिष्ट्य. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात दगडाच्या चौथऱ्यावर काळ्या दगडात कोरलेली ही आदिमायेची मूळ मूर्ती आहे. ही मूर्ती 4 फूट उंच असून मूर्तीला 4 हात आहेत. कमळ, गदा, शंख आणि सुदर्शन अशी या चारही हातामध्ये शस्त्र आहेत. देवीच्या डोक्यावरती 40 किलोचा सुवर्ण मुकुट आहे आणि मुकुटावरती शेषनागाची सुबक आकृती सुद्धा आहे. आपण जर या मंदिराच्या बाहेर आलो आणि आपण मंदिराकडे व्यवस्थित लक्ष देऊन बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की या मंदिराचा आकार श्रीयंत्रासारखा आहे. देशभरात देवतांची लाखो मंदिर आहेत आणि या सर्व मंदिराचे मुख पूर्व किंवा उत्तर दिशेला आहेत. पण कोल्हापूरचं मंदिर हे महाराष्ट्रातील असं एकमेव मंदिर आहे ज्याचं मुख हे पश्चिम दिशेला आहे. पंचगंगा नदीच्या किनारी आणि कोल्हापूरच्या मधोमध वसलेले हे मंदिर अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणात आहे. या मंदिर परिसरात सूर्यनारायण, नवग्रह, दुर्गा माता, भगवान शिव, भगवान विष्णू, विठ्ठल रुक्मिणी आणि आई तुळजाभवानी यांची सुद्धा मंदिरे आहेत. आता आपण बघणार आहोत की कोल्हापूरला कोल्हापूर हे नाव कसं पडले. प्राचीन कथेनुसार असं सांगितलं जातं की कोल्हासूर नावाचा एक प्रचंड भयंकर राक्षस होता. कठोर तपस्या करून त्यांनी देवांना प्रसन्न करून घेतलं होतं. देवांकडनं त्यांनी वरदान प्राप्त करून घेतलं होतं. जेव्हा कोल्हासूर राक्षसाला वरदान प्राप्त झालं तेव्हा त्याने ऋषी मुनी साधू संत यांना त्रास देण्यास सुरुवात केली. ऋषीच्या यज्ञात आणि हवनकुंडात त्याने अनेक अडथळे आणलेत आणि सर्व ऋषी मुनींनी या राक्षसाच्या त्रासाला कंटाळून आदिमायेला विनंती केली की या राक्षसापासून तुम्हीच आम्हाला वाचवू शकता. तेव्हा आदिमायेने दुर्गा मातेचा अवतार घेऊन या राक्षसाचा वध केला आणि तेव्हा कोल्हासूर नावाचा राक्षस आदिमायेला शरण गेला. त्याने आदिमायेची माफी मागितली आणि त्याने देवीला विनंती केली, तुम्ही माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. हा जो प्रदेश आहे, हा जो परिसर आहे तो भविष्यात माझ्या नावाने ओळखला जाईल असा मला आशीर्वाद द्या. तेव्हा आदिमायेने सुद्धा त्याला तथास्तु म्हटले आणि तेव्हापासून हा प्रदेश कोल्हासूरच्या नावावरनं म्हणजेच कोल्हापूर या नावाने ओळखला गेला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.